त्याचा आशीर्वाद भेटला मला आज. कामाला लाजायचं नाही, जे काम ते कधी सांगायचं. काही लोक सांगत नाही. आमच्याकडे एक होता, तो भीक मागायचा स्टेशनला. तेवढाच मर्चडीज बेंची का तुमच्यासारख्या लोकांचं जीवन बदललं. कोण? पैसा. मग काय नंतर म्हणतो देवाने वाचवलं, देवाने तुला बरा डॅक्शन घ्या तुझा. कोणी केला जा इथून सकाळी तू गर्दी होत्या सगळं चिडचिडकी असतात रागी म्हणून कोण गाडी घातू लागून कळलं का. सगळे भांडायला उठतात, दुकानदार भांडायला उठतो, सायकलवर उठतो, सगळे उठतात. कशामुळे झालं हे? तुमच्या जेवणामध्ये प्रोटीन फायबर नाही राहिलं. शरीर मानतो प्रोटीन, आपण देतो काप्स, काप्समुळे वाढतो फॅट, फॅट वाढतो बीपी, बीपीमुळे वाढतो टेन्शन, टेन्शनमुळे तो अटॅक. सगळं ताकद पाहिजे, कारण मी कमवले बॉडी शरीर. किती वय तुमचं? तुमचं हरवलं आता 100 मारलं किती 120 बघितलं का? बघितलं कोण हारलं सर कधी हारवलं तुम्हाला कधी हारवलं. ताकद प्रोटीनची. आपण ते घरात जेवण करतो का फक्त शरीर वाढण्यासाठी, म्हणजे आराम करून शरीर वाढवायचे, पण आपल्या जेवणामध्ये मिळत नाही. आजार कशामुळे आले? जेवणामुळं नाही, चुकीच्या जेवणामुळे, चुकीची लाईफस्टाईल. हा काय नाही. आता तुम्ही म्हणता ना आमचं काय राहिले आज तर उद्या मरायचे, ते मरत नाही, ते रोज मरतात त्रासाने. निश्चित पितो आम्ही. तुम्हाला किती दिवस आनंदी राहायचे? त्यासाठी काय करावं लागेल? पेक्षा आज काम सोपं झालंय. पाणी भरायला लागत नाही, मिक्सर मध्ये 1 मिनिटात सुरू होतो. गॅस आहे, टॉयलेटला घरामध्ये जावं लागतं. सर्व गाडी सगळं सर्व इतकं क्विक झालंय, तरी तुमच्याकडे वेळ नाही. तुमच्या गोळ्या परिवार खाणार नाही. जी महिला फिट तिचा परिवार नीट. जी महिला स्वतःची काळजी करू शकत नाही ती दुसऱ्या महिलाची काय काळजी करणार नाही. जी महिला स्वतःचं दुःख समजू शकत नाही ती दुसऱ्याचं दुःख काय बरं करणार आहे. ही संधी आहे तुम्हाला येतात. आज हरवटे मॅडम नको बायको दोघंच वर्कआउट करत होते, दोघेच पूजा मंदिरात घालतात. तो बोलत पण नाही, तो देव. देवाला घाबरतो तुम्ही? देवाला देवाला अजिबात घाबरायचं नाही. तो देव आहे. तुम्हाला तुमचं वाईट करायचं असतं तर तुम्हाला आंधळ एक हात तोडून वाईट केलं असतं. त्याने तुम्हाला जन्म दिला चांगला, दूर करावं लागेल. तुम्ही आजार संकट तुम्हाला दूर करायचे. त्याने सांगितलं खरं का खोटे? तो देव बोलत त्याला घसा घसा घासत त्याला. अरे बाबा देव मोठा नाही, आई बाप मोठे. का सांगा? शिक्षण झालं सांगा. कोण मोठे? आई बाप का देव? बरं, व्हेरी गुड. बघ आता या धरतो तो झाला तो जाणार आहे. तुम्हाला काय सांगतोय? मला डबे विकायचे नाही, मला लोकांना जीवन बदलायचे. मला सांगा हे म्हणजे देव मोठा आहे. तुम्हाला कारण सांगा का मोठा आहे? मी सांगतो आई बाप का मोठे. तुम्ही उत्तर द्या, मी त्याला बक्षीस देईन. आई बाप का मोठे? ऐका जरा. देव सुख आणि दुःख देतो, आई बाप फक्त सुख देतात, दुःख देत नाही. म्हणून आई बाप मोठे. लक्षात ठेवा. आई बाप मी समज एकटा माझ्याकडे. लोक म्हणतात आई बाप आई कुणाकडे? मी म्हणतो मी आईकडे. मला एवढं सांगायचंय